हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026 नुसार जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट म्हणून सिंगापूरने सलग दुसऱ्या वर्षी पहिले स्थान पटकावले. या इंडेक्सनुसार भारत 80व्या क्रमांकावर असून भारतीय नागरिक आता 55 देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवास करू शकतात. हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026 नुसार या यादीमध्ये सर्वात कमकुवत देश म्हणून अफगाणिस्तान या देशाचे नाव आहे. अफगाणिस्तानचा 101 क्रमांक असून ते 24 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवेश करू शकतात. नुकताच इराण आणि अमेरिका वाद चालू आहे. इराणमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने स्वदेश हे ऑपरेशन चालू केले. 45 वर्षाचे नितीन नबी यांची भाजपच्या बिनविरोध राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. ते भाजपचे 12वे राष्ट्रीय अध्यक्ष असतील. मतदारसंघ बिहारमधील बांकीपूर. प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोपंत पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. 26 जानेवारी 2026 एकूण 5 जणांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. एकूण 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण व 113 पद्मश्री पुरस्कार देण्यात आले. 2026 खऱ्या अर्थाने योग्य व्यक्तींची निवड झाली असेच एक भिकल्या दिंडा. कोण आहेत पद्मश्री पुरस्कार भिकल्या दिंडा? योग्य सन्मान तारपावादक भिकल्या दिंडा यांना पद्म पुरस्कार जाहीर. पालघर जिल्ह्यातील वाळवंडा येथील 92 वर्षीय ज्येष्ठ तारपावादक आहेत भिकल्या दिंडा यांना पद्म पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार मिळाल्यामुळे दिंडा कुटुंबात आनंदाचं वातावरण. आदिवासी संस्कृतीचं प्रतीक असलेले तारपावाद्य जपण्याचा आणि पुढे नेण्याचा दीर्घ वारसा भिकल्या दिंडा यांनी जपला. खरोखरच हा सन्मान म्हणजे आदिवासींचा गौरवच. 2026 एकूण 5 व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. धर्मेंद्र सिंह देओल मरणोत्तर, के टी थॉमस, एन राजम, पी नारायण, व्ही एस अच्युतानंद मरणोत्तर अशा या 5 व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. महाराष्ट्रातील पद्मभूषण अलका याज्ञिक, पियुष पांडे, उदय कोटक अशा या 3 व्यक्तींना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला व एकूण 13 जणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला.